आणि आता बातम्या बघूयात विस्तारानं. सुरुवातीची बातमी आहे भारतानं घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयासंदर्भातली, कारण कोरोना प्रकरणांमध्ये आता घट होतीये आणि त्यामुळे केंद्र सरकारनं 11 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून चीन आणि इतर 6 देशातील प्रवाशांसाठीचे प्रवासाचे नियम शिथिल केलेत. आरोग्य मंत्रालयानं चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानमधून किंवा या देशांमार्गे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्री डिपार्चर कोविड-19ची चाचणी आणि रिपोर्ट कार्ड अपलोड करण्याची आवश्यकता या नियमांमधून वगळल्या आहेत. आणि आता बघूयात भूकंप आणि त्यानंतरच्या परिस्थितीबद्दलच्या बातम्या. विनाशकारी भूकंपाचे ढिगारे उपसण्याचं कठीण काम कर्मचारी करतायत आणि त्यात त्यांना काही कठीण प्रसंगांना देखील सामोरं जावं लागतंय. पण सिरियात एका ढिगाऱ्याखाली एक रडणारं तान्हं बाळ त्यांना सापडलं. बाळाच्या आईने ढिगाऱ्याखाली गाडलं असतानाच तिला जन्म दिल्याचं समोर येत आहे. या नवजात मुलीची नाळ देखील अजूनही तिची आई अफरा अबू हादी अशी जोडलेली होती. त्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. दुर्दैवाची बाब ही की हे बाळ या कुटुंबातील जिवंत असलेल्या एकमेव सदस्य ठरलाय. रमजान स्लेमन या नातेवाईकांना ही माहिती दिली आहे. तुर्कस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जिंदरीस या छोट्याशा गावातली घटना आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर 10 तासांहून अधिक तासांनंतर सोमवारी दुपारी या बाळाची सुटका करण्यात आली आहे. बचावकर्त्यांनी तिला बाहेर काढले आणि तिला जवळच्या अफरीन शहरातील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या बाळाला आता इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. तिच्यात आता सुधारणा होते आणि तिचं नाव अया ठेवण्यात आल्याचं आणि या बाळाचं वजन 7 पाऊंड असल्याचं इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. डॉक्टर हानी मारूफ यांनी तिच्यावर उपचार केले. तिच्या चेहऱ्यावर आणि बरगड्यांवर आणि पाठीवर देखील भूकंपाच्या मोठ्या जखमा होत्या, पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. तिचे पालक आणि 4 भावंडांचा भूकंपात अंत झालाय. सोमवारी पहाटेच्या आधी जेव्हा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा आयाची आई, वडील आणि 4 मुलांनी त्यांच्या इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण इमारत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यांचे मृतदेह इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आढळून आलेत. मंगळवारी तिची आई म्हणजे मुलीची आई अफरा अबू हादिया, वडील अब्दुल आणि त्यांच्या इतर 4 मुलांसह जिंदरीशच्या बाहेरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या शक्तिशाली भूकंपामुळे उत्तर सिरियातील आफरीन मैदकी धरणाचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे गावात पूर आलाय. धरणाच्या कॉन्क्रीटला त्यामुळे तडे गेलेत आणि सालकिन प्रदेशातील वायव्य गावात पूर आलाय. रहिवाशांनी वैयक्तिक सामान गोळा करण्यासाठी आणि ते ट्रक भरण्यासाठी त्यांची खूप धावपळ होते. या पुरामुळे बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या छावणीतील लाखोंची परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेकांना जगण्यासाठी इथल्या मदतीवरच अवलंबून राहावं लागतंय. काहींना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देखील मिळत नाही, त्याच्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय. महिला आणि मुलांना आश्रय द्यावा अशी आमची इच्छा आहे. यापेक्षा आम्हाला काहीही जास्त नको अशी अपेक्षा रहिवासी जैदान यांनी व्यक्त केली. तुर्कस्तानच्या भूकंपातील बळींना कोसोव्होमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. 1 दिवसाचा शोकही तिथे जाहीर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 मिनिटाचं मौन पाळण्यात आलं आणि त्यानंतर हा शोक दिवस घोषित करण्यात आला होता. संध्याकाळी सरकारी इमारतींवरचे ध्वज अर्ध्यावर आणण्यात आले. संसदेच्या अधिवेशनातही 1 मिनिटाचं मौन पाळण्यात आलं. आम्ही आमच्या क्षमतेनुसार शक्य ती मदत पाठवणं सुरूच ठेवू असं यावेळी पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांनी म्हटलंय. तुर्कस्तानच्या मदतीसाठी कोसोव्होनं सशस्त्र दलांचे एक शोध आणि बचाव पथकही पाठवलं आहे. तुर्कस्तानमध्ये एल्बिस्तान या शहरात बचावकर्त्यांनी मानवी साखळी तयार केली आहे. सगळ्या कोसळलेल्या इमारतींमध्ये अजून कोणी आहे का याचा सातत्यानं शोध घेतला जातोय. भूकंपाला आता 4 ते 5 दिवस उलटून गेले, त्यानंतरही आपले नातेवाईक जिवंत असतील अशी आशा अनेकांना आहे आणि त्यामुळे ते तिथे थांबलेले आहेत. ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत किंवा नष्ट झाली आहेत त्यांनी तुर्की सरकारच्या प्रतिसादाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्यांना थंडीत कारमध्ये किंवा बाहेर झोपावं लागलंय. दुसरी कोणतीही सोय सध्या त्यांच्यासाठी नाही. तुर्कस्तानमध्ये बचाव कर्मचारी मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं सगळे सिमेंटचे स्लॅब उचलतात आणि जॅकहॅमरच्या सहाय्यानं ढिगारा उपसण्याचं काम करतात. अडाणा शहरातली दृश्य आहेत. इथे 14 मजली इमारतीच्या अवशेषांमध्ये त्यांचा शोध घेतला जातोय. मायक्रोफोनचा वापर करून तसंच विशेष प्रशिक्षित श्वान आणि फायबर ऑप्टिक कॅमेऱ्यांची इथे मदत घेतली जाते. तुर्कस्तान आणि सिरियामधल्या या सगळ्या उद्ध्वस्त शहरांमध्ये अन्न आणि पाण्याची कमतरता, कडाक्याची थंडी आणि तीव्र जखमांमुळे नागरिक त्रासलेत. अडाणामधील अनेक उच्चभ्रू इमारती इथे भुईसपाट झाल्यात. उत्तरेकडच्या किनाऱ्यावरच्या 14 मजली इमारती इथे कोसळल्या आहेत. आग्नेय भागातील गॅझियानटेप शहरातही बचाव दलाचं काम अविरत सुरू आहे. सिरिया आणि तुर्कस्तानमध्ये 2 डझनहून अधिक देशातील शोधपथकं तैनात आहेत. हजारो स्थानिक आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पथकं दाखल झाली आहेत. शोधकार्यात उत्खनन यंत्राचा वापर केला जातोय. हजारो इमारती कोसळल्यात, त्यामुळे अजूनही किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले असतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
या विनाशकारी भूकंपात अनेकांना आपताना गमवावं लागलं. 21 वर्षीय नागरिकाला त्याच्या नातेवाईकांनी बुधवारी तुर्कस्तानमधल्या त्याच्या गावी गाझियान्टेपमध्ये शेवटचा निरोप दिला. या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या कहरामसारमध्ये मुस्तफा सोलमेज हा कार मेकॅनिक म्हणून काम करत होता. इमारतीच्या आत असतानाच इमारत कोसळून त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या प्रियजनांनी त्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढलंय. सिरिया आणि तुर्कस्तानमध्ये 2 डझनहून अधिक देशातील शोधपथकं सातत्यानं या कामात गुंतलेली आहेत. तुर्कस्तानच्या भूकंप केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांना अशा ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतोय. त्यामुळे मदत पोहोचण्याला वेळ लागतोय. तुर्कस्तानच्या सरकारनं आपत्ती झोनमध्ये अधिक मदत पाठवण्याचं आवाहन केलंय. दरम्यान अध्यक्ष एर्दोगन यांनी या भागातील तंबूमधल्या आश्रयस्थानांना नुकतीच भेट दिली. काही एरियल फोटोंच्या माध्यमातून इथली परिस्थिती काय आपण बघूयात. 20,000पेक्षा अधिक जणांचा बळी घेणाऱ्या या भूकंपानंतर तुर्कस्तानच्या अंताक्या शहरातली ही दृश्य आहेत, ज्याच्यामुळे विध्वंसाची तीव्रता समोर येते. 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप होता आणि हे शहर सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक होतं. या नैसर्गिक आपत्तीनंतर त्याचे परिणाम तुर्की आणि शेजारच्या सिरियामध्ये शेकडो किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. ब्रिटनहून देखील येथे मदतीसाठी पथक आली आहेत. या पथकाने देखील उद्ध्वस्त झालेल्या परिसरांमधील नुकसानीचं मूल्यांकन केलंय. अनेक मृतदेह इथे अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलेत. हवेतून दिसणाऱ्या सगळ्या दृश्यांमधून विध्वंसाची व्याप्ती दिसून येते. 1 आठवडा किंवा त्याहून अधिक काळ पीडित तग धरू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण तरीही अतिशीत म्हणजे आता तिथे थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे तिथे वाचलेल्यांचा शोध लागण्याची शक्यता धूसर असल्याचं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पॅलेस्टिनी नागरी संरक्षण आणि पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट आणि आरोग्य मंत्रालयातील 73 आपत्कालीन विभागाच्या तज्ज्ञांची एक टीम गुरुवारी तिथे पोहोचली आहे. वेस्ट बँक शहर रामल्ला सोडून तुर्कस्तान आणि सिरियामधल्या प्राणघातक भूकंपानंतर इथे आंतरराष्ट्रीय बचाव कर्मचाऱ्यांमध्ये हे पथक सहभागी झालंय. या दोन्ही ठिकाणी बचावकर्त्यांनी अनेकांना बाहेर काढल्या ढिगाऱ्यातून आणि त्यांना जिवंत बाहेर काढता यावं यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. युद्ध पातळीवर इथे टीमचं मदतकार्य सुरू आहे. गुरुवारी या मृतांचा आकडा जवळपास 17,000च्या पार पोहोचला होता. पॅलेस्टिनी बचाव कर्मचाऱ्यांना सिरिया तुर्कस्तानमध्ये 2 पथकांमध्ये विभागण्यात आलं होतं, जेणेकरून स्थानिक अधिकाऱ्यांना ते जास्तीत जास्त मदत करू शकतील. या भीषण भूकंपानंतर अनेक ठिकाणून मदतीचा ओघ येतोय. संयुक्त राष्ट्रांकडूनही आता विविध प्रकारची मदत पाठवली जाते. अल्खवा बॉर्डर पॉईंट ओलांडून मदतीची सामग्री आणणारे ट्रक तिथे पोहोचत आहेत. पण भूकंपामुळे रस्त्यांना तडे गेले, त्यामुळे मदत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी रस्ते पूर्णतः खराब झालेत, मार्गच बंद करावे लागलेत. गेल्या 3 दिवसात या मार्गाचा वापर तुर्कस्तानमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या सिरियन नागरिकांच्या मृतदेहांची ने-आण करण्यासाठी केला जातोय. इतरही बातम्या बघूयात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 4 तरुण शास्त्रज्ञांना 2022चा विज्ञान आणि नवकल्पना विषयातील राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला. आपल्या भाषणात पुतीन यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदनही केलं आणि रशियाला कशा पद्धतीने स्वतःचं तंत्रज्ञान तयार करावं लागणार आहे आणि तांत्रिकरित्या सार्वभौमत्व असणं किती गरजेचं आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. रशियन क्षेपणास्त्रांनी खार्किव्ह सेंट्रल पार्कच्या खुल्या भागावर हल्ले केले. सीमेजवळच्या वॉंगशॉक शहरामध्ये झालेल्या हल्ल्यात 74 वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला आणि एक 16 वर्षीय मुलगी जखमी झाल्याचं स्थानिक गव्हर्नर ओलेअ सेनहुबर्ग यांनी म्हटलंय. या 4 क्षेपणास्त्रांनी खार्किव्हमधल्या नागरी उद्योग सुविधा केंद्राला धडक दिली, ज्यामुळे इथे आग भडकली. डोन्स्क आणि लुहान्स्क प्रदेशांचा संपूर्ण ताबा घेण्याच्या उद्देशानं युक्रेनमधल्या या रशियन सैन्यानं देशाच्या पूर्वेकडे असलेल्या या औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलं आणि तशी माहिती युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या. ब्रिटनच्या रॉयल मेलनं बुधवारी राजा चार्ल्स तिसरे यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचा गेल्या वर्षी 8 सप्टेंबरला निधन झालं आणि त्यामुळे एलिझाबेथ यांच्या जागी आता प्रिन्स चार्ल्स तिसरे यांची प्रतिमा दिसणार आहे. रॉयल मेलनं नवीन स्टॅम्पच्या डिझाईनचंही अनावरण केलंय. नवीन ब्रिटिश नाण्यांसाठी मार्टिन जेनिंग्स यांनी तयार केलेल्या चार्ल्स यांच्या पोर्ट्रेटमधून ही प्रतिमा घेण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस आता क्वीन एलिझाबेथ असलेल्या स्टॅम्पच्या उर्वरित स्टॉकची विक्री सुरू ठेवणार आहेत आणि रॉयल मेलनुसार नवीन स्टॅम्प किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या 2 महिन्याआधी 4 एप्रिलपासून विक्रीसाठी सुरू ठेवली जाणार आहेत. बीजिंग 2022 विंटर ऑलिम्पिकवर आधारित बीजिंग 2022 लवकरच चीनमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रोडक्शनच्या टीमच्या अंदाजानुसार हा चित्रपट निर्मिती आता अंतिम टप्प्यात आणि या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय पातळीवर तो रिलीज केला जाणार आहे. आयोजन समितीने याबद्दलची माहिती दिली. कार्यकारी निर्माता म्हणून प्रसिद्ध चीनी दिग्दर्शक झांग यिमो आणि सामान्य त्याच विभागातले एक सल्लागार म्हणून चित्रपट निर्माते झांग हेपिंग यांच्यासह लू चुआन यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे.